श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। बघा मित्रमैत्रिणींनो, पूजा करताना असे घडले तुम्हाला जर काही संकेत मिळाले तर ते देव तुम्हाला देत असतात आणि तुमच्याबरोबर असं कधी घडतं का? तुम्हाला असा संकेत मिळतो का? तर मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। तर बघा, बऱ्याच वेळा आपण देवांची नित्यपूजा, प्रार्थना, सेवा करत असतो, पण त्यावेळेला देवी देवता आपल्याला काही संकेतही देतात, परंतु ते आपल्याला काही कळत नाही किंवा आपण फारसं लक्ष देखील देत नाही। कारण हिंदू धर्मात ज्या सेवा करण्याला अतिशय महत्त्व सांगितलं गेलं आहे। बघा, काही वेळा आपल्याला संकेत मिळतात पण आपण ते मानत नाही किंवा दुर्लक्ष करतो आणि आपल्याला हे देखील कळत नाही की हा संकेत आपल्याला साक्षात देवी देवता देतात आणि आपल्यावरती साक्षात भगवंत प्रसन्न असून आपल्याला भगवंतांचा कृपा आशीर्वाद आहे आणि आपण केलेल्या पूजेचं, सेवेचं देवी देवतांनी त्यांचा स्वीकार केलेला आहे, म्हणून आपल्याला देवी देवता असे काही संकेत देत असतात। तर नेमके असे कोणते संकेत आपल्याला देवपूजा करताना मिळत असतात तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की साक्षात आपल्यावरती भगवंतांची कृपा असते याविषयीची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर बघा, पूजेमध्ये आपल्याला पहिला संकेत मिळतो तो म्हणजे आपण देवपूजा करताना सर्वात प्रथम दिवा किंवा धूप अगरबत्ती आपण प्रज्वलित करतो, कारण कोणतीही सेवा उपाय आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेच करत असतो। तर देवपूजेच्या वेळी संपूर्ण धूर जो अगरबत्तीचा किंवा दिव्याचा किंवा धूप अगरबत्तीचा जो धूर आहे तो जर आपल्या घरामध्ये पसरला तर आपल्याला जर एक सकारात्मकता किंवा प्रसन्न वाटू लागलं असं तर समजा की साक्षात आपल्या घरामध्ये देवी देवता प्रगट झालेले आहे आणि आपलं लवकरच नशीब देखील चमकणार आहे। त्यानंतरचा दुसरा संकेत म्हणजे आपण देवपूजा करत असताना किंवा देवपूजा झाल्यानंतर जर आपल्या दारावरती जर कोणी गरजू व्यक्ती काही मागण्यासाठी आले किंवा गाय, कुत्रा, लहान बाळ आले तर समजा की आपल्या दारामध्ये साक्षात भगवंत आलेले आहे, तर या व्यक्तींना कधीही रिकाम्या हाताने कधीच परत जाऊ द्यायचं नाही, कारण त्यांना काहीतरी खाण्यासाठी द्यावं। कारण दानधर्म केल्याने आपली प्रगती होत जाते। आपल्या दान केल्याने आपल्या धनधान्यात, सुख समृद्धीत वाढ होत जाते आणि पूजेदरम्यान भुकेल्यांना अन्न पाणी देणे म्हणजे भगवंताला प्रसन्न करण्याचा एक उत्तम मार्ग मानला जातो। त्यानंतरचा संकेत म्हणजे आपली पूजा करून झाल्यावरती आपण देवांना प्रार्थना, नमस्कार करतो, तर त्यावेळी जर दिव्याची वात वरच्या दिशेने जर अचानकपणे मोठी होऊन वरच्या दिशेने जात असेल तर समजा साक्षात देवी देवता आपली कुलस्वामिनी आपल्यासोबत असून त्यांचा घरामध्ये अखंड स्वरूपात वास आहे आणि आपण केलेल्या सेवेचा, प्रार्थनेचा भगवंतांनी मनापासून स्वीकार केलेला आहे आणि हाच तो संकेत आपल्याला देवांनी दिलेला आहे। तर अशा वेळी आपण आपल्या आयुष्यातील सर्व समस्या, अडचणी, दुःख, मनोकामना, इच्छा, आकांक्षा असेल, आपले ज्या कोणत्या इच्छा असेल किंवा आपण ज्या कोणत्या संकटात असेल तर देवांना त्यावेळेला आपल्याला दोन्ही हात जोडून भगवंताला प्रार्थना करायची आहे, सांगायचं आहे, म्हणजे आपल्या मनातील इच्छा, समस्या ह्या देवांना सांगाव्या, त्या लवकर देवी देवतांपर्यंत पोचतात आणि हात जोडून परत आपल्याला नमस्कार करायचा आहे, म्हणजे आपल्या इच्छा ह्या लवकरात लवकर पूर्ण होतील। त्यानंतरचा संकेत म्हणजे आपल्या दिव्यामध्ये जर फूल किंवा ओम तसेच त्रिशूळ, चंद्रकोर जर तयार झाली तर देवी देवता आपण केलेल्या पूजेमुळे, सेवेमुळे ते खूप प्रसन्न झालेले आहे आणि लवकरच आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, विघ्ने, अडीअडचणी ह्या
सर्व नष्ट होणार आहे। तसेच जर आपली पूजा करून झाल्यावरती आपण देवांना नमस्कार करतो किंवा पूजा करत असताना आपण आपली संपूर्ण पूजा होते आणि आपण देवासमोर रांगोळी काढत असतो किंवा आपण देवाजवळ जर बसलेलोच असेल तर अचानक आपण देवांना जे फूल अर्पण करतो तर ते फूल जर खाली पडलं तर हा देखील एक शुभ संकेत मानला जातो। त्याचबरोबर आपण पूजा करत असताना जर अचानकपणे न सांगता आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर समजा की साक्षात आपल्या घरी भगवंत अवतरलेले आहे। हा देखील एक भगवंतांचा विशेष संकेत मानला जातो। पण आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान आदर करावा, त्यांचा अपमान किंवा ते नाराज होतील असं वागू नये किंवा त्यांचं मन दुखवू नका। त्यांना चांगलं बोला, चहा पाणी, जेवण, नाश्ता द्या। तर असे आहे देवपूजा करताना आपल्याला मिळणारे संकेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला आवर्जून जाता जाता एक लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा।